संजयजी पत्नानी, माननीय राजेंद्रजी दिघे आणि आपल्या मालेगावातील सर्व पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी रोटरी क्लबचं अभिनंदन करतो। अतिशय स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी आपण घडवून आणला। माननीय बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देऊन आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांचं अभिनंदन या ठिकाणी आज या पुरस्काराच्या निमित्ताने घडवलं। म्हटलं तर आपण सर्वजण एका कुटुंबातले सदस्य आहोत, परंतु कुठेतरी एक शाबासकीची थाप पाठीवर जर असली तर त्या निमित्ताने निश्चितपणे आपला आनंद द्विगुणित होत असतो आणि आपलंही दखल घेणारं समाजामध्ये कोणीतरी आहे ही भावना त्या माध्यमातून दृढ होत असते। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बोलतो की लोकशाहीचा वर्तमानपत्र असेल किंवा आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, लोकशाहीमध्ये हा एक प्रमुख स्तंभ आहे। समाजाचं प्रतिबिंब, समाजाच्या आशा आकांक्षा, कुठे चांगलं होतंय कुठे चुकीचं झालंय, आपल्या माध्यमातून समाजाच्या समोर त्या बाबी येत असतात आणि निश्चितपणे एखादं जर कुठे चुकलेली गोष्ट असेल तर मग ते जे काही संबंधित असेल, शासकीय विभाग असेल किंवा सामाजिक गोष्ट असेल तर त्याची नोंद आणि दखल समाज त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याचं दुरुस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी एक जबाबदारीने करावंच लागतं। आणि म्हणून सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी अभिनंदन करतो। या नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा पण देतो। जसं मी बोललो की रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक चांगले सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि आज आपल्याच कुटुंबातील सदस्य असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं दर्पण पुरस्कार देऊन एक प्रकारचं आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। मी आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मालेगावच्या परिसराच्या विकासाच्या संदर्भातल्या आपले जे काही व्ह्यूज असतील, चांगल्या बाबी असतील तर त्या निश्चितपणे तुम्ही निदर्शनास आणून द्या। कुठे काही कमी अधिक असेल, चुकलेलं असेल तर ते पण निदर्शनास आणून देणं तो तुमचा अधिकार आहे आणि त्याला सकारात्मक घेत शासनाच्या वतीने त्याला त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल। त्याच्यासोबतच ज्या पद्धतीने आता माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाव नाशिकवर दिली। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब यांनी त्या निर्णयाला समर्थन केलंय। तर आता आपली सर्वांची जबाबदारी पण वाढलेली आहे। संजय पत्नानी साहेब, मी आपला आभार व्यक्त करतो की आज
विद्यार्थ्यांच्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी वह्या तुम्ही तुमच्या संपूर्ण मित्र परिवाराने, त्या संपूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करतो. आणि मी पाहत होतो की तुम्ही वजन एवढे वह्या देणार आहेत, तर मी बोललो जास्त वजन मला जो आहे त्याचं वजन करू, म्हणजे जास्ती वह्या मिळतील. नाही, वजन एक मर्यादितच चांगलं असतं. आणि म्हणून या माध्यमातून एक गोरगरिबांची सेवा पण होणार आहे. आणि संजू भाऊंचं मराठी ऐकल्याच्या नंतर मला वाटतं की आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं अंधन घातल्याचा तो प्रकार आहे. त्यात तुमचे जे मराठी कोशातले शब्द ज्या पद्धतीने आम्ही आता दैनंदिन जीवनामध्ये पण इंग्रजी शब्दांचा इतका सराईतपणे वापर झाला की मूळ मराठी शब्द आपल्याला शोधावे लागतात. आणि संजयजी फतानी साहेबांच्या सारख्या मराठी अभ्यासकाच्या माध्यमातून मला वाटतं की निश्चितपणे एक चांगली गोष्ट पण आपल्याला शिकायला मिळते. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक तातडीने आपण काय करू शकतो आणि काही गोष्टींना कदाचित वेळ लागेल, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असा एक कार्यक्रम तयार करायला घेतलेला आहे, रोड मॅप. आणि त्या माध्यमातून त्याचा मूळ गाभा असणार आहे की गरीब कुटुंबातल्याही विद्यार्थ्याला, त्या पालकाच्या पाल्याला एक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण कसं मिळेल याच्या सोबतच इंग्रजी माध्यमांच्या किंवा इतर माध्यमांच्या शाळेमध्ये फी पण भरमसाठ वाढलेली आहे, तर त्याच्यावर पण अंकुश कसा ठेवता येईल. त्यातल्या त्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांकडनं, दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून, तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून त्याच्या वयामानानुसार आपल्याला काय अपेक्षित आहे. साधारणपणे एक तिसरीच्या मुलाला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ही जी काही एक समाजाची प्रमुख अपेक्षा आहे, तर त्या दृष्टिकोनातून विभाग काम करेल. याचं प्रारूप तयार करायचं काम प्रगतीपथावर आहे. शालेय शिक्षण विभागाचं प्रारूप तयार होत असताना जसं गरजा महाराष्ट्र माझा या गीताला आपल्या शासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आणि प्रत्येक शाळेमध्ये, ते कोणत्याही माध्यमाची शाळा असू दे, राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. तोच सन्मान त्या गीताला मिळाला पाहिजे. या संदर्भातला जो शासन निर्णय पूर्वीच निघालेला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी सगळीकडे होईल या दृष्टिकोनातून विभाग लक्ष घालेल. मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनिवार्य विषय आहे. मराठीसह सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवलं गेलं पाहिजे. याच्यावरही
विभागाचं प्रमुख लक्ष असेल आणि साहजिक आहे सर्व शाळेमधल्या कर्मचाऱ्यांना, मग त्या शाळेचा शिपाई असेल किंवा मुख्याध्यापक प्राध्यापक असतील, या सर्वांना मराठी येणं हे बंधनकारक आहे. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यव्यापी कशी होईल त्याही दृष्टिकोनातून विभाग लक्ष घालणार आहे. या विभागाचा जर विचार केला म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून 1ली ते 12वी आता नवीन मार्गक्रमण करत असताना, राष्ट्रीय धोरण ठरवत असताना बालवाडींचा पण समावेश होणार आहे. साधारणपणे 2,10,00,000 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 7.5 लाख शिक्षक बंधू भगिनींची संख्या आहे. लाखाच्या पुढे शाळा आहे. आणि असा हा परिवार, याच्यामधून आपल्याला उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे. शास्त्र असं बोलतंय की साधारणपणे वय वर्ष 0 ते 8, 9 यामध्ये बुद्धीचा विकास होत असतो आणि हा विकास होत असताना उद्याचा तो भारताचा नागरिक आपल्याला घडवायचा आहे. 21व्या शतकातला नागरिक तो घडवायचा आहे. आपलं सर्वांचं जे व्हिजन आहे, भारताला महासत्ता बनवायचं, त्याचा तो नागरिक आपल्याला घडवायचा आहे. एकीकडे ई माध्यमांचा भडीमार आहे आणि मग हा मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण पाहतो की लहान बाळ सुद्धा ते रडायला लागले किंवा जेवण करताना त्याला आपण मोबाईल मध्ये काही गाणे, काही कार्टून त्याला दाखवत आपण. वस्तुस्थिती आहे, काही वस्तुस्थिती पण आपल्याला स्वीकारावी लागेल. काही ठिकाणी 5वी 6वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला स्वीकारावी लागेल. आणि म्हणून जमिनीवर मातेशी संबंधित असलेल्या बाबी आपल्या कमी झाल्या, ही पण वस्तुस्थिती आहे. मग खेळ असतील, लहानपणी ज्येष्ठ लोकांना माहिती आहे की त्याला प्रत्येक वर्गाला एक वाफा दिला जायचा. आता परसबागच्या माध्यमातून तो विषय आहे, परंतु काही ठिकाणी जागे अभावी किंबहुना जागा जरी असली तरी या विषयांकडे आपण थोडस दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या विषयांचा पण समावेश आपल्याला कसं करता येईल त्याचाही विभाग विचार करतो आहे. लहान मुलांचं वय हे खेळण्याचं असतं आणि ते खेळत असताना त्याला शिक्षण पण कसं देता येईल, आनंददायी शिक्षण, त्याचाही विभाग त्या ठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्या शिक्षक बंधू भगिनींच्या पण अडीअडचणी आहेत, विभागाच्या पण अडीअडचणी आहेत. शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त अनेक कामांचा ससेमिरा त्याच्याही पाठीमागे असतो, तर ते पण कमी कसं करता येईल. काही ठिकाणी आमच्या विभागाच्या पण चुका असतील, कुठे आम्ही कमी पडलो असो, अतिशय सरळ मनाने आम्ही ते मान्य करू, त्या चुका स्वीकारू आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करू. कुठे कमी अधिक झालं असेल तर त्याची दुरुस्ती करून पुढे जायचं.
आणि म्हणून मला वाटतं की आपल्या माहिती करता सांगतो, अनेक शाळेंना आता हा काही नवीन विषय नाही, यापूर्वी पण आपण मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर अनेक शाळा आपण काही शासकीय निधी वापरून दुरुस्त केल्या, CSR फंड्स मधून नवीन इमारती बांधल्या आणि मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांच्या पासून स्थानिक पातळीवरचे शिक्षक बंधू भगिनी चर्चा विनिमय करून जास्तीत जास्त चांगलं प्रभावी शिक्षण कसं करता येईल या दृष्टिकोनातून काम करतच होतो. परंतु आता जास्ती जबाबदारी आपली सगळ्यांची वाढलेली आहे आणि म्हणून विभागाचा विषय पण असणार आहे की चला शाळेत जाऊया. आता इथे जरी माझी विद्यार्थी असतील आपण सर्वजण, तर माझी तुम्हाला पण विनंती असणार आहे की ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे तर त्या शाळेला तुम्ही भेट द्या. तुमच्या शुभेच्छा, तुमच्या आशीर्वादाची तिकडे आवश्यकता आहे. समाजाची, गावांची, पालकांची, त्या गावाची तिकडे शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. तर मी आपल्या माध्यमातून विनंती आवाहन करीन की आपण सर्वजण ज्या ज्या काही शाळा असतील, आपल्या परिसरातल्या शाळा असतील, तर तिथे आपण भेट द्या. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल त्याचं तुम्ही नोंद करून आपल्या कार्यालयाला दिलं, थेट मला जरी कळवलं तरी निश्चितपणे त्याचं स्वागत त्या ठिकाणी असणार आहे. आणि मला वाटतं की विद्यार्थ्यांकडनं पण आम्ही त्यांच्याशी पण संवाद साधतो आहोत, पालकांशी पण संवाद साधतो आहोत, गुरुजनांशी पण संवाद साधतो आहोत. साधारणपणे मुंबईला 65 शिक्षक बंधू भगिनींच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी 4 तास चर्चा संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडीअडचणी, त्यांनी केलेलं चांगलं कार्य जे राज्यव्यापी आपल्याला पुढे कसं नेता येईल. म्हणजे एकीकडे काही नकारात्मक बाबी असताना दुसरीकडे अनेक शिक्षक बंधू भगिनी असे पण आहेत की ते जीवाचं रान करून या विषयासाठी कष्ट करतायत. अनेक आहेत. आता मागच्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या हिवाळीला गेलो होतो. त्र्यंबकेश्वर पासून 2-2.5 तास लागतात. आदिवासी भागामध्ये एका पाड्यावरची ती शाळा आहे. आमचं केशव गावित म्हणून जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शुक्लाजी 365 दिवस शाळा चालू राहते. शाळा सकाळी 8-8:30 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत शाळा चालते. मला वाटतं की 1ली ते 4थी तिथे 30 पटावरची विद्यार्थ्यांची संख्या आहे. परंतु तुम्ही घटनेचं कलम सांगितल्याच्या नंतर दुसरीचा विद्यार्थी ते कलम काय आहे त्याचं ब्रीफ तुम्हाला सांगतो. कदाचित आपल्याला पण माहित नाही. आपल्याला शाळेमध्ये 30 पर्यंतचे पाढे शिकवले गेले. 30-31, 30-60. हिवाळीच्या केशव गुरुजींनी हजारातले पाढे विद्यार्थ्यांना शिकवले. हजारातले म्हणजे उदाहरणार्थ 999चा पाढा बोल, तर ते विद्यार्थी 999, 999, 999 दोन्ही
जे काही होत आहे ते मला तुम्हाला बोलून दाखवते. आपल्याला संख्या एक 10-12 डिजिटल पर्यंत वाचता येते. ते विद्यार्थी पुढची आणखी 10-20 डिजिटलची संख्या वाचतात. केशव गावित साहेब ते गुरुजी त्या दुसरीच्या विद्यार्थ्याला आपल्या घटनेचे कलम सांगायचे. तो विद्यार्थिनी उत्तर देत होती आणि त्याच वेळेस उजव्या हाताने काही मराठीत काही लिहित पण होती आणि डाव्या हाताने इंग्रजीमध्ये काहीतरी लिहित पण होते. आणि मी असं समजतो हे शालेय शिक्षण विभागाचे आयडॉल आहेत, दीपस्तंभ आहे. असे दीपस्तंभ राज्य पातळीवरच शोधण्याचं काम पण चालू आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या सर्वांची शाबासकीची गरज आहे. केशव गावित साहेबांत गुरुजींचं काम बघितल्याच्या नंतर त्या गावातल्या एका पहिलेच्या जुन्या षटकोनी शाळा होत्या ना, 2 षटकोनी शाळा असायची, मध्ये जोडलेलं असायचं. त्या शाळेमध्ये ती शाळा भरायची. त्यांचं काम बघून अर्थात ते काही 2 दिवसात काम उभं राहिलं नाही. त्यांनी वयाची 15 वर्ष तिकडे अथक मेहनत केली. ते काम बघून तिथल्या स्थानिक एका आदिवासी शेतकरी बांधवाने ज्यांच्याकडे 1.5 एकर शेती होती त्या 1.5 एकरपैकी 1 एकर शाळेच्या साठी दान करून दिली. आणि त्या 1 एकरवर शाळा बांधण्याच्यासाठी एक अय्यर म्हणून आहे, त्यांचं काही सेवाभावी संस्था आहे. त्या अय्यरजींनी शाळा म्हणजे आता जवळपास ह्या 5 दिवसात शाळा बांधून पूर्ण होणार आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची शाळा बांधली. शुक्लाजी, माझी विनंती आहे तुम्ही ठरवा, पाहिजे तर एके दिवशी त्या शाळेला भेट द्यायचा कार्यक्रम आपण ठेवू. राज्यभरातनं लोक येतात, शिक्षक येतात आणि असे अनेक केशव गावित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्याच्या पद्धतीने ते काम करतात. पण आहे म्हणजे एक कोणता नामोल्लेख केला तर बाकी अनेक आहेत. आपलं गाणेगाव कवळाण्याची शाळा आहे, कवळाण्याची भाविस्कर म्हणून गुरुजी आहेत. त्याने ते शाळा किल्ला पॅटर्न करायला घेतली आणि स्वतः झपाटून काम करतो. तर मला असं वाटतं की हे एक दीपस्तंभ आहे. विभागाच्या वतीने अशा दीपस्तंभांचं आम्ही गोषवारा तयार करायला घेतलेला आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर इतर ठिकाणी कसा करता येईल त्याही दृष्टिकोनातून नियोजन करायला घेतलेलं आहे. प्रत्यक्ष शाळेंवर भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी ऐकून त्या सोडवणं हा विभागाचा अजेंडा असणार आहे. मला वाटतं की आता विषय आहे दर्पण पुरस्कारांचा आणि इथे आता शालेय शिक्षण विभागाचा तास सुरू आणि इथे उपस्थित जे व्यासपीठावर सगळं माहिती पाहिजे आणि म्हणून मुद्दामहून काही बाबी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि ज्या भावनेतून या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगावावर देण्यात आलेली आहे. तर
थोडं बाहेर जास्त वेळ द्यावा लागणार आहे. माझी तुम्हाला पण विनंती आहे, आपण पण एक एक शाळा असं चांगलं काम करण्याच्यासाठी दत्तक पण बोलू शकतो किंवा एक मार्गदर्शक. शालेय शिक्षण विभागाची दत्तक योजना पण आहे, परंतु एक मार्गदर्शक. त्यातल्या त्यात जेवढे आपल्याला देवाची मंदिरं महत्वाची आहेत, त्याच पद्धतीने हे एक विद्येची मंदिरं आहेत. तर या शाळेनं पण तुमचं सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या, एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करेन. मला माहिती आहे की पत्रकार बांधवांच्याही जीवनामध्ये खूप धावपळ आहे. वेळ प्रसंगी काही सामाजिक, काही कौटुंबिक सुखदुःखाचे प्रसंग असतात आणि सर्व क्षेत्रांमध्ये जशी स्पर्धा आहे तशी आपल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये मला वाटतं की आजचा हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम निश्चितच एक सुखद अनुभव देणारा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुढच्या टप्प्यामध्ये रोटरी क्लबनेच पुढाकार घ्या आणि आपण म्हणजे आता तुम्ही फक्त हे एकटे आलेले आहेत, तर सहकुटुंब बोलू आपण. शुक्लाजी सहकुटुंब. बिरजू मी वर्ग मित्र आहे म्हणून जास्त बोलतोय. तर सहकुटुंब एक कार्यक्रमाचं आपण आयोजन करू. बाकीचं तर चालणारच आहे, आपल्या वाचून पण काही जगाचं आढळून पडणार नाही, परंतु त्यातल्या त्यात काही गप्पा गोष्टी आणि त्याच्यात काही चांगल्या गोष्टी निश्चितपणे पुढे येतील, हा मी विश्वास व्यक्त करतो. आपलं सर्वांचं एक मोठं योगदान आपल्या या मालेगाव आणि पंचक्रोशीच्या विकासासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी राहिलेलं आहे. त्याबद्दलही तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय